सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीमुळे बहुजन समाजातील युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असून स्थानिक युवकांना उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्याचे काम तुम्ही करत आहात, असे सांगत गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी प्रस्तावित एमआयडीसीला पूर्णपणे पाठिंबा देऊन कोणत्याही परिस्थितीत ही एमआयडीसी उभारण्यात यश मिळू दे असा शुभाशीर्वाद देत त्यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरवून श्रीफळ देऊन सत्कार केला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन सैनिक टाकळी एमआयडीसी बाबतची सविस्तर माहिती त्यांच्या समोर मांडली। या भेटीत एमआयडीसीचा उद्देश स्थानिक युवकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, महिलांसाठी प्रस्तावित गारमेंट क्लस्टर तसेच प्रदूषण विरहित उद्योगांची संकल्पना याबाबत त्यांनी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींना माहिती दिली। या एमआयडीसीमुळे बहुजन समाजातील युवकांना रोजगारासोबतच उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे। स्थानिक युवकांना उद्योग उभारण्यासाठी प्राधान्य मिळावे, महिलांना गावाजवळच रोजगार उपलब्ध व्हावा आणि सैनिक टाकळी व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे, असे आमदार यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले। तसेच प्रस्तावित एमआयडीसी मध्ये प्रदूषण विरहित व ग्रीन इंडस्ट्रीला प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी गारमेंट क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यामुळे रोजगार निर्मितीसोबतच महिला सक्षमीकरणालाही चालना मिळणार असल्याचे सांगून एमआयडीसी बद्दल सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांनी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांना दिली। तसेच गावातील युवकांना क्रीडांगण, सैनिकी स्कूल सुद्धा उभारणार असल्याचे सांगितले। यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की एमआयडीसीच्या मुद्द्यावर काही लोकांनी आपल्याला चुकीची माहिती दिल्यामुळे मी त्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलो होतो। मात्र आता एमआयडीसीची वस्तुस्थिती समजली आहे। बहुजन समाजातील युवकांना रोजगार मिळणार, त्यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आणि रिकाम्या हातांना काम मिळणार असेल तर अशा उपक्रमाला आपला सर्वतोपरी पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले। बहुजन समाजातील युवकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे महत्त्वाचे काम आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर करीत आहेत। या प्रयत्नांना आपला पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थितीत सैनिक टाकळी येथे एमआयडीसी उभारण्यात त्यांना यश मिळावे असा आशीर्वाद गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला। यावेळी त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरवून त्यांना श्रीफळ देऊन गुरुजींनी त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी PL आंबी, प्रशांत धुळासावंत, प्रद्युम्न आंबी उपस्थित होते।